नमस्कार. महाराष्ट्र शासनाने एक परिपत्रक काढले. त्या परिपत्रकानुसार जे लोकप्रतिनिधी आहेत म्हणजे आमदार खासदार आहेत त्यांना राज्य सरकारच्या अधिकाऱ्यांनी आल्यावर उठून नमस्कार करायचा, जाताना उभा राहून त्यांना नमस्कार करायचा, अभिवादन द्यायचं, अशा पद्धतीचं एक परिपत्रक महाराष्ट्र सरकारने काढले. त्या परिपत्रकामध्ये त्यांनी सरकारी अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींशी कसं वागायचं या संबंधात सूचना या परिपत्रकामध्ये दिलेल्या आहेत. आनंदाची आणि एक मजेची गोष्ट अशी, भारतामधून ब्रिटिशांचं राज्य गेल्यानंतर ब्रिटिश असेपर्यंत सरकारी अधिकारी हे या देशाचे मालक होते आणि ब्रिटिशांची सत्ता गेली 1947 नंतर भारतीय जनता ही मालक झाली आणि जे काही नोकर होते ते नोकर झाले. पूर्वी इंग्रजांच्या काळात नोकर हे मालक होते देशाचे. भारत स्वतंत्र झाला, लोकशाही प्रस्थापित झाली, नंतर जनता मालक झाली आणि कामाला असलेले नोकर हे नोकर झाले. परंतु त्या नोकरशाही मधली मालकाची भावना अजूनपर्यंत गेलेली दिसत नाही आणि म्हणून आज कोणत्याही शासकीय कार्यालयात जरी तुम्ही गेलं तरी तुम्हाला परवानगी घेऊनच अधिकाऱ्यांना भेटायला जावं लागतं. त्यांचा रुबाब असतो. गेल्यावर तुम्ही एसपी असेल, कलेक्टर असतील, आयुक्त असतील, त्यांची ऍटिट्यूड, त्यांची जी काही प्रशासकीय हुकूमत त्या कार्यालयामध्ये चालते, तिथं गेल्यावर आपोआप सामान्य माणसावरती एक प्रकारचं दडपण येतं, प्रेशर येतो. कारण ब्रिटिशांची जी काही पद्धती होती अगदी कार्यालयाच्या रचनेपासून अधिकाऱ्यांच्या बसण्यापर्यंत आणि सगळ्या प्रोटोकॉल पर्यंत, या सगळ्या गोष्टी जर तुम्ही बारकाईने बघितल्या तर लक्षात असं येईल की जनता नोकर आहे आणि नोकर मात्र जनतेचे मालक आहेत. आणि म्हणून महाराष्ट्र सरकारने हे परिपत्रक काढलं. खरं तर हे परिपत्रक काढणं महाराष्ट्र सरकारचं अपयश आहे की ज्या नोकरशाहांनी या देशातल्या राज्यकर्त्यांना वेठीस धरलेला आहे. त्याचं कारण असे की जे काही लोकप्रतिनिधी आपण म्हणतो, आमदार खासदार म्हणतो, यांचं प्रेशर या सरकारी अधिकाऱ्यांवरती असायला पाहिजे होतं. मात्र नेत्यांना आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि 2 नंबरच्या कामासाठी सरकारी अधिकाऱ्यांची अनेक वेळा गरज पडते. त्यामुळे चुकीची कामं नेत्यांकडून सरकारी अधिकाऱ्यांना सांगितली जातात. 2 नंबरची कामं ही सरकारी अधिकाऱ्यांकडून नेत्यांना करून घ्यावी लागतात. त्याच्यामुळं भ्रष्टाचारासाठी झालेली राजकीय अधिकाऱ्यांची आणि पदाधिकाऱ्यांची युती, यामुळं महाराष्ट्रातल्या राज्यकर्त्यांना कुठेही मान सन्मान मिळत नाही. ही झाली राज्यकर्त्यांची अवस्था. जर लोकप्रतिनिधींना मान सन्मान मिळत नसेल तर सर्वसामान्य जनतेचं काय? खरं तर सामान्य माणूस जर सरकारी कार्यालयात गेला, त्यांनी जर जाऊन सरकारी अधिकाऱ्यांना प्रश्न विचारले, माहिती विचारली तर त्याचा अपमान करण्यात येतो. त्याला तासन तास ताटकळत ठेवलं जातं. त्याच्यासाठी कुठेही वेळ दिला जात नाही. त्याचा मान सन्मान तर सोडून द्या, त्याला साधं दारात देखील उभं केलं जात नाही. ही महाराष्ट्रातल्या प्रशासनाची ही अवस्था आहे. बाकीच्या राज्यामध्ये कदाचित याच्यापेक्षा वेगळं असेल, परंतु महाराष्ट्रातल्या प्रशासकीय रचने